महत्त्वाची बातमी आहे बीडमधून। बीडमध्ये आमदार विजयसिंह पंडित आणि हाकेंमधला संघर्ष अधिक वाढलाय। विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक केली। गेवराई तालुक्याचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे संतापलेल्या पंडित समर्थकांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला, तो दहन केला। तर त्याला उत्तर म्हणून गेवराईत समर्थकांनी लक्ष्मण हाकेंच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला। हाके बीडमध्ये येताच हाकेंच्या गाडीवर दगडफेक झाली होती। पंडित समर्थक आणि हाके समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली। अरे भ्याड हल्ला काय करतो लपून छपून? काल माझा पुतळा जाळला याच्या कार्यकर्त्यांनी। याच्याकडे कार्यकर्ते नव्हते, माझ्या समाजातल्या 4 पोरांना हाताशी धरून माझा पुतळा जाळला। मला माझ्या समाजातल्या लोकांच्या मनातली दहशत कमी करण्यासाठी मी गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आलो, तर या माणसांनी बिल्डिंग मधून टपऱ्या आडून दुकानं आडून माझ्यावरती दगडफेक केली। हा माणूस अनपढ माणूस, त्याला पाठिंबा देणारे हे तुमचे पक्षातले प्रतिनिधी, अरे राजीनामा देऊन चळवळीत सामील व्हा ना। तो म्हणतोय मी तुझ्या गावामध्ये येऊन तुला घोडे लावीन, अशा पद्धतीची एकदम खालच्या पातळीवरची भाषा बोलतोय आणि कुणाला धमक्या दाखवतो, कुणालाही बोलतो। अजितदादांच्या बाबतीत तू वक्तव्य करतो, ह्याची लायकी काय, ह्याची पात्रता काय? मी जर म्हणलो असतो, जर मी हे केलं असतं तर त्याला त्या गेवराईच्या बीड जिल्ह्याच्या हद्दीत सुद्धा येता आलं नसतं। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। आश्वासनानंतर अखेर सदाभाऊ खोत यांचं ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं। सीएम कार्यालयातील अधिकाऱ्यांनी त्यांना बैठकीचं आश्वासन दिलं। बोगस गोशाळा कथित गोरक्षकांवर कारवाईबाबत आंदोलन सुरू होतं। प्रांजल खेवलकर यांच्या प्रकरणात रोहिणी खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरून रोहिणी खडसेंविरोधात गुन्हा दाखल होण्याची चिन्ह आहेत। वराह जयंती निमित्त मुंबईतील चेंबूरमध्ये नितेश राणेंनी महाआरती केली। सकल हिंदू समाजाकडून नवी मुंबई आणि ठाण्यात आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। वराह जयंतीवरून अमोल मिटकरींचा राणेंना घरचा आहेर बघायला मिळाला। शेतकऱ्याच्या शत्रूची पूजा म्हणजे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळणं असल्याचं म्हणत मिटकरींनी टीका केली। टीजेऐवजी बाहेर गावचे बँड लावा, पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे, असं वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केलं। शिरसाटांच्या या विधानानं नव्या वादालाच तोंड फुटलंय। पुण्यामध्ये सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न झाला। न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ही घटना घडली। खोत गोरक्षकांविरोधात भूमिका मांडतात, त्यामुळे त्यांना धक्काबुक्की करण्यात आली। बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली। विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केली। यामुळे आमदार विजयसिंह पंडित आणि हाकेंमधला संघर्ष पेटला। कोल्हापूरमध्ये पीएन पाटील अमर रहे अशी अजित पवारांनी घोषणा दिली, तर वी लव्ह यू दादा असं म्हणताच अजित दादा यांनी त्या तरुणाला आय लव्ह यू असं म्हणत प्रतिसाद दिला। हिंजवडीकडे लक्ष देण्याची विनंती सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली। हिंजवडी परिसरातील कामं तातडीनं करण्याची मागणी त्यांनी केली, अन्यथा गणेशोत्सवानंतर आंदोलन करण्याचा इशारा सुप्रिया सुळेंनी सरकारला दिला आहे। नवी मुंबईतील मतदार यादीत 76,000 दुबार नावं असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नावं वगळण्याची लेखी मागणी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केली आहे। ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या सदोष असल्यानं निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे।